ज्योती तालुका हा तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या अगदी सीमेला लागला. मी जेव्हा ऑर्डर्स 2006 घेतली त्यावेळेस तिथले लोक पाहून हसायला लागले. म्हटलं हे असतात का? एकाला विचारलं तर सर म्हणे ज्योती हा नक्सलाईट आणि ती दुर्गम. भीती वाटत नव्हती नक्सलाईटची, कारण का त्या झाला असताना आणि त्यातून परीक्षार्थी किंवा रोबो तयार केले जात असताना एखादा तरुण विद्यार्थी व माणसं घडवत असेल तर ते चटकन डोळ्यात भरतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे मार्गदर्शक, प्रेरणास्रोत, आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब, आमचे सर्व शिक्षण खात्यातील आमचे प्रेरणास्रोत आदरणीय साहेब आणि माझे उपस्थित बंधू भगिनी, मला वाटतं जन्मापासून पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि येण्याचं निमित्त म्हणजे सातत्याने 1 वर्षापासून आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी सतत बोलून आजचा दिवस खरं म्हणजे माझा पण भाग्याचा असावा की महाराष्ट्रातून संपूर्ण आयडॉल शिक्षक आलेले आहेत आणि अशा सर्वांना भेटण्याचा योग मला आलेला आहे. मी मुळात आयडॉल नाही, मलाच कळत नाही मी आयडॉल आहे की नाही, परंतु आपणा सर्वांच्या प्रेमानं, पाठिंब्याने, सातत्याने एक नवी एनर्जी, नवी ऊर्जा मिळते कामासाठी आणि ते काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण सर्वांनी हिवाळी शाळेबद्दल वेगवेगळ्या समाज माध्यमातून व्हिडिओ बघितले असतील. खरं म्हणजे माझ्याकडे पीपीटी स्वरूपात काही नाही, परंतु गेल्या वर्षी किंवा मागचे काही व्हिडिओ असतील तर ते मी प्रेझेंट करू इच्छितो आणि त्याच्याबद्दल बोलणार आहे. मी बोलल्यानंतर माझी एक विनंती आहे की आपण प्रश्नोत्तराचा तास घेऊया. तुम्हाला येणाऱ्या शंका माझ्याकडून काही निरसित होत असतील तर ते आपण करूया. मला वाटतं मी बोलण्यापेक्षा सकाळी त्रिमूर्ती येऊन गेलेले आहेत. आपणा सर्वांचे, राज्याचेच नव्हे, देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगातील एक आपणा सर्वांना परिचित असलेले आदरणीय वारे गुरुजी आणि आता सरांनी म्हणजे त्रिमूर्ती यांनी सगळी माहिती दिलेली आहे. तुमच्यामध्ये नवा संचार भरलेला आहे, ऊर्जा भरलेली आहे. आता मी फक्त शेवटची भूमिका पार पाडणार आहे. तर मी पीपीटी सादर करावी, त्याच्यानंतर मला काही बोलायचं आहे ते मी बोलू इच्छितोय. सन 2016 पासून हे आजपर्यंत सातत्याने, नियमितपणे आणि आजच्या दिवशी असं सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा असं सुरू राहणार आहे. याच्यामध्ये माझ्या शाळेची स्थापना मूळची 1998 मधील आणि ज्या गावाचं जगाच्या नकाशावर पण नाव नसावं, कारण की ज्या गावाची ठेवण गावठाणच माझ्या गावामध्ये गावठाण नाही, एका व्यक्तीच्या खाजगी मालकीवरती गाव वसलेलं आहे आणि तिथून सुरुवात केलेली आहे. तर 98 पासून जो काही प्रवास, ही जी शाळा दिसते ही 2019 पर्यंत आणि आता नवीन मॉडेल तयार झालेला आहे, नवीन स्ट्रक्चर उभारलेलं आहे. त्या ठिकाणी 19 पर्यंतचा ही शाळा आहे. गावामध्ये जे काही वर्गखोल्या दिसतात, वर्गखोल्या म्हणजे ते गुहेसारखंच होतं. मध्ये घुसल्यानंतर नक्की काय आहे हे समजायचं. ज्ञानरचनावादी आरेखन असो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असो, छोट्याशा जागेमध्ये कोपऱ्याला ठेवलेल्या वस्तू आणि तिथं विद्यार्थी करत असलेला अध्ययन, तर ह्या सर्व वस्तूंचा संग्रह त्या गावामध्ये, माझ्या मूळच्या गावामध्ये, की तुम्ही आमच्याशी MOU करा आणि आम्हाला तुमचे धडे द्या. एक प्राथमिक शिक्षक, IIT चे प्राध्यापक तिथे येतात, IIM चे येतात. शिक्षण क्षेत्रातलं अतिशय आश्वासक असं असलेलं नाव आदरणीय वारे गुरुजी, आणि वारे गुरुजींबद्दल आपण भरभरून, मी माफी मागेन सभागृहाची, एक शब्द बोलायलाच पाहिजे, कारण सरांबद्दल आपल्या सगळ्यांना खूप सारं माहिती आहे, खूप सारं आपण ऐकून आहोत. परंतु वारे गुरुजींचं काम इतकं अफाट आहे की जगातली सर्वोत्कृष्ट शाळा, एक सरकारी शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा बहुमान
जालिंदर नगरच्या शाळेला मिळालेला आहे. त्यांचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कधी कधी फूल तर कधी कधी अंगार असतो गुरुजी. वारे गुरुजी म्हणजे कधी फूल आहेत कधी अंगार आहेत. लढणाऱ्या शमशेरीची धार असलेले आदरणीय वारे गुरुजींना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यापूर्वी भूषण सरांचा वाबळेवाडी नंबर 1चा व्हिडिओ प्ले करावा. व्हिडिओ झाल्यानंतर सर व्यासपीठावरती येणार आहेत. अरे बापरे. Tribal region overcoming extremely adverse conditions. A single experimental teacher with only the help of community participation has been Jilla Parishad Primary School, Ganesh Taluka Khed, District Pune, Maharashtra. This school, once on the verge of shutting down with just 3 students, achieved a remarkable turnaround within a year. It now has over 120 students, has won the Jilla Parishad President's Trophy and emerged as the best school in the Chief Minister's Maji Shara Sundar Shara competition. The school has won countless awards. The students here enjoy using the integrated and innovative teaching method developed by Wali Guruji himself. It is a perfect blend of traditional roots and modern views, a pedagogy born from the soil of India. While most schools are known for 1 or 2 specialities, this school combines them all. Global methodologies and even some educational approaches still unknown to the rest of the world are peacefully coexisting under one roof, guided by a single visionary teacher. Looking ahead, the upcoming 10 to 15 years will be a good आदरणीय मंत्री महोदयांच्या कल्पनेतून सर्व आपल्या शिक्षण विभागाच्या आपले पालक मार्गदर्शक म्हणून सर्व अधिकारी वर्ग यांच्या नियोजनातून आज महाराष्ट्रातून ज्याला खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणावं असे सर्व आयडॉल शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर उभं राहून बोलताना त्यांच्याशी संवाद साधताना खरोखर मनातून गहिवरून आल्यासारखं होतं. आणि या ठिकाणी माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी एक गोष्टीची आपणाला माहिती देऊ इच्छितो, कारण कृतज्ञता हा आपला नेहमी स्थायी भाव असावा. जालिंदर नगरच्या शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूलचा अवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर शाळेमध्ये आदरणीय मंत्री महोदय आले होते आणि तेथून पूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक शाळेत पालकांच्या समोर आणि सर्वच महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या समोर जो कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमाच्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा या पातळीवर असे अनुभव फार कमी येत असतील, किंबहुना आलेही नसतील, पण त्या दिवशी वारे गुरुजी म्हणून मला मंत्री महोदय जो पोशाख घेऊन आले होते आणि पादत्राणे घेऊन आले होते तेच घालून आज या ठिकाणी आज वाबळेवाडीचा आणि जालिंदर नगरचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिला. वाबळेवाडी आणि जालिंदर नगर या ठिकाणी जे जे काम झालं त्याच्या प्रतिकृतीच आपण इतर 3 जे इथं वक्ते होते किंवा सादरकर्ते होते त्यांच्या माध्यमातून ऐकल्या. त्यांनी एकमेकांची कुठलीही गोष्ट सांगितलेली नव्हती, पण
त्याचं नाव वेगळं असेल पण कृती जवळपास तीच आपल्याला दिसतील सगळीकडे. ज्याला आम्ही विषय मित्र म्हणतो, राजेंद्र सर त्याला विद्यार्थ्यांना शिकवतायत असं म्हणतायत, किंवा मोठ्या वर्गातली मुलं मदत करतायत असं म्हणतायत. आणि तिकडं केशवदादा त्याला एक विद्यार्थी एकमेकांकडून शिकतोय असं म्हणतायत. मला असं वाटतं एक प्रामाणिक शिक्षक ज्यावेळेस अडीअडचणींना सामोरा जातो, अडीअडचणींशी 2 हात करतो, त्यावेळेस जे काय घडतं ते सगळीकडे सारखंच असतं. आणि ह्या ज्या प्रतिकृती आपण सर्वजण आयडॉल टीचर म्हणून इथं आलेला आहात, आणि इथं यायच्या अगोदर आपण असं काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे की ज्याचा विचार करून या ठिकाणी आयडॉल टीचर म्हणून आपली निवड झालेली आणि आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहात. आपल्याही सगळ्यांच्या सक्सेस स्टोरी अशाच आहेत. या जसं मगाशी राजेंद्र सर म्हणले की माझी पुढचं नियोजन काय, किंवा शेख सर म्हटले की पुढच्या 10 वर्षाचं बोलायचं, आता मला मागचं बोलायचं नाही. हाच धागा पकडून आपण पुढे जाऊयात. शेवटी आपण आपल्या शाळेमध्ये काम करतो, काही अडीअडचणींना सामोरं जातो, काही नवीन काम उभं राहतं. प्रश्न हा असतो की मगाशी ज्यावेळेस राजेंद्र सर बोलत होते त्यावेळेस काही शिक्षकांची चर्चा अशी पण चालली होती की इतका वेळ कसा द्यायचा, मग घरच्यांचं काय. पण मला असं वाटतं हा प्रश्न मलाही शाळेमध्ये शाळा पाहण्यासाठी इतके सारे शिक्षक येऊन जातात. वाबळेवाडीलाच कदाचित 2 लाख शिक्षक येऊन गेले तिथल्या नोंदीनुसार, आणि जालिंदर नगरला पण 50,000पेक्षा जास्त. हा कॉमन प्रश्न आहे. सांगत असतो की त्यांच्या बरोबर वेळ देऊ शकतो का नाही देऊ शकत हा प्रश्न नाही. आपण जो वेळ त्यांच्या सोबत देतो त्याचा त्यांना अभिमान वाटतो का हा प्रश्न. नुसता वेळ तर कुणीही कुणासोबत देईल, त्याला त्या दिलेल्या वेळाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल आपल्या घरच्यांना ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याबद्दल अभिमान दिसतो त्यावेळेस आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं आपण म्हणू शकतो. आज आपल्याला इथं बोलवलं गेलं, याच्या पाठीमागची जर सरकारची भूमिका पाहिली तर शिक्षकांच्यावर सरकारने विश्वास ठेवलेला आहे. फार दुर्मिळ चित्र आहे. खरंय. आज आपल्याला आपल्या शिक्षणाची जी आजची स्थिती आहे ती जर आपल्याला बदलायची असेल, आणि इतकं काही असं छान म्हणावं अशी परिस्थिती नक्कीच नाही. कदाचित मला मिळालेल्या माहितीनुसार 23% फक्त मुलं आपल्या यंत्रणेमध्ये, सरकारी यंत्रणेमध्ये, बाकी सगळी मुलं बाहेर आहेत. आणि असं असल्यानंतर आपलं फार चांगलं चाललंय असं म्हणायचं धाडस आपण करू नये, करणारही नाही. मगाशीच आयुक्त साहेबांनी इथं खंत व्यक्त केली की इतके सगळे शिक्षकांना इथं 500च का, हाही फार मोठा प्रश्न आहे. सिंगापूरला आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथे शहरी मॉडेल आहे आपलं. सर्वांना आठवत असेल, एक कीर्तनकार महोदय होते, अतिशय आनंदामध्ये त्यांचं कीर्तन संपन्न होत होतं. कीर्तन करता करता महाराजांचे डोळे लागले. मग महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर अर्धा श्रोतागण निघून गेलेला होता. महाराजांना वाटलं हरकत नाही, 50% तरी शिल्लक आहे. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराज कीर्तनामध्ये तल्लीन झाले. महाराजांचे डोळे लागले. महाराजांनी जेव्हा डोळे उघडले एक 5-25 लोक शिल्लक होते. महाराजांना वाटलं काही हरकत नाही, 25 तरी आहेत. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराज तल्लीन झाले. महाराजांचे डोळे लागले. महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर फक्त एक श्रोता शिल्लक होता. महाराजांनी कीर्तन थांबवलं.
त्या श्रोत्याला आपुलकीने जवळ घेतलं. ते म्हटले की तू एक तरी आहे की तुला माझं कीर्तन आवडलेलं आहे. ते श्रोता म्हटले, महाराज मला तुमच्या कीर्तनाचं तर माहित नाही, परंतु ज्या माईक वरून तुम्ही बोलत आहे, तो माईक माझा आहे. ज्या घोंगडीवर तुम्ही उभे आहे, तुमचं कीर्तन संपलं की ते मी घरी ते घेऊन जाईल आणि मी पण आनंदाने झोपेल. ऑपरेटर पण बोलतोय की एकदाच कीर्तन तुमचं संपवा. आणि म्हणून त्याने मध्येच राष्ट्रगीत सुरू केलंय. हा शिक्षकांचा आणि शाळेचा कार्यक्रम आहे. पूर्ण तास संपल्याशिवाय आमची शाळा सुटत नाही. राज्यस्तरीय आयडॉल टीचर्स कार्यशाळा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सकाळी 10 वाजेपासून सर्व सन्माननीय उपस्थित आयडॉल टीचर्सच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच हजारोच्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय राज्यमंत्री भोयरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आयुक्त महोदय सचिंद्र प्रताप सिंहजी, सकाळी उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, आपले संचालक महोदय राहुलजी रेखावार, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, शिक्षण विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटीलजी आणि विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारीगण, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, जसं आता बोलत असताना माननीय वारे गुरुजींनी सांगितलं, आजचा हा दिवस कदाचित आपल्यापैकी अनेकांना, तुम्ही प्रत्येकाने आयडॉल काम केलेलं आहे. काही आयडॉल शिक्षक बंधू भगिनी कदाचित त्यांना इथे उपस्थित राहायला मिळालं नसेल, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक सुविधांचा अभाव असताना आणि अनेक संकटांचा सामना करत तुम्ही अतिशय समर्पित भावनेतून जे कार्य केलेलं आहे ते एकमेकांमध्ये शेअर व्हावं, एकमेकांनी त्याचं अनुकरण करावं आणि ताकाला जायचं आणि भांड काय लपवायचं नाही. शेवटी आम्ही राजकारणातली लोक आहोत. तुमचा जे काही त्याग आहे, तुमचा जो काही अनुभव आहे, तुमचं जे काही कौशल्य आहे, आता ते येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता
ते कौशल्य आजूबाजूच्या शाळेमध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते गेलं पाहिजे, या भावनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आयुक्त महोदय, पाठीमागच्या काळामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून त्या काळात देण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये जेव्हा शेतकरी बांधवांशी आम्ही संवाद साधायचो, महाराष्ट्रव्यापी कुठे अडीअडचणी आल्या, जेव्हा तिथं जायचो आणि त्यांच्याशी संवाद साधताना मग शेतकऱ्यांमध्ये एक भावना असायची की बाबा हे तर राजकारणी लोक आहेत, याने कधी नांगर धरलेला आहे का, याला शेतीतलं किती कळतंय, वस्तुस्थिती आहे. आणि मग शेतीच्या अडीअडचणी काय आहेत आणि त्याच्यातनं त्याने किती पिढ्या तिकडे घालवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने तिकडे मार्गक्रमण करायचं आहे हे आम्ही त्याला जाऊन शिकवणार. आणि मग राजकीय लोकांच्या बोलण्यावर शेतकरी बांधवांचा म्हणावा तेवढा विश्वास बसत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करायचे तर मग शेतकरी बांधव बोलायचे की तुम्ही काय फक्त योजना सांगतात, आता इथे जर 500 लोक असतील आणि योजना जर सांगितल्या तर प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही, कारण योजना असतात 50 लोकांच्यासाठी, लक्षात काय आपला 50. मग 450 लोक बोलतात तुम्ही तर फार लांब लचक भाषण सांगितलं, योजना सांगितल्या, परंतु आम्हाला मिळाल्या नाही. आणि परत या अधिकाऱ्यांना काय समजतंय शेतीतलं, त्याने कधी शेती केली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आणि मुद्दे उपस्थित व्हायचे. आणि मग त्या काळामध्ये आम्ही एक संकल्पना आणली की ज्या शेतकरी बांधवांनी कष्टपूर्वक शेती यशस्वी केली, यशस्वीरित्या त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे, नाविन्यपूर्ण शेती केलेली आहे, मग त्या शेतकऱ्यांनी जर इतर शेतकरी बांधवांना त्यांचा अनुभव जर सांगितला तर इतर शेतकरी बांधव त्याचं अनुकरण करतात, त्यांचं ऐकतात, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण करतात. मला वाटतं की हा प्रयोग त्या काळामध्ये आपण केला आणि खूप उदंड प्रतिसाद. हा शिक्षकांचा आणि शाळेचा कार्यक्रम आहे, पूर्ण ताल संपल्याशिवाय आमची शाळा सुटत नाही. राज्यस्तरीय आयडॉल टीचर्स कार्यशाळा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सकाळी 10 वाजेपासून सर्व सन्माननीय उपस्थित आयडॉल टीचर्सच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच हजारोच्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय राज्यमंत्री भोयरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आयुक्त महोदय सचिंद्र प्रताप सिंहजी, सकाळी उपस्थित असलेले
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, आपले संचालक महोदय राहुलजी रेखावार, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, शिक्षण विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटीलजी आणि विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारीगण, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, जसं आता बोलत असताना माननीय वारे गुरुजींनी सांगितलं, आजचा हा दिवस कदाचित आपल्यापैकी अनेकांना, तुम्ही प्रत्येकाने आयडॉल काम केलेलं आहे. काही आयडॉल शिक्षक बंधू भगिनी कदाचित त्यांना इथे उपस्थित राहायला मिळालं नसेल, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक सुविधांचा अभाव असताना आणि अनेक संकटांचा सामना करत तुम्ही अतिशय समर्पित भावनेतून जे कार्य केलेलं आहे ते एकमेकांमध्ये शेअर व्हावं, एकमेकांनी त्याचं अनुकरण करावं आणि ताकाला जायचं आणि भांड काय लपवायचं नाही. शेवटी आम्ही राजकारणातली लोक आहोत. तुमचं जे काही त्याग आहे, तुमचा जो काही अनुभव आहे, तुमचं जे काही कौशल्य आहे, आता ते येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता ते कौशल्य आजूबाजूच्या शाळेमध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते गेलं पाहिजे, या भावनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आयुक्त महोदय, पाठीमागच्या काळामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून त्या काळात देण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये जेव्हा शेतकरी बांधवांशी आम्ही संवाद साधायचो, महाराष्ट्रव्यापी कुठे अडीअडचणी आल्या, जेव्हा तिथं जायचो आणि त्यांच्याशी संवाद साधताना मग शेतकऱ्यांमध्ये एक भावना असायची की बाबा हे तर राजकारणी लोक आहेत, याने कधी नांगर धरलेला आहे का, याला शेतीतलं किती कळतंय, वस्तुस्थिती आहे. आणि मग शेतीच्या अडीअडचणी काय आहेत आणि त्याच्यातनं त्याने किती पिढ्या तिकडे घालवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने तिकडे मार्गक्रमण करायचं आहे हे आम्ही त्याला जाऊन शिकवणार. आणि मग राजकीय लोकांच्या बोलण्यावर शेतकरी बांधवांचा म्हणावा तेवढा विश्वास बसत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करायचे तर मग शेतकरी बांधव बोलायचे की तुम्ही काय फक्त योजना सांगतात, आता इथे जर 500 लोक असतील आणि योजना जर सांगितल्या तर प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही, कारण योजना असतात 50 लोकांच्यासाठी, लक्षात काय आपला 50, मग 450 लोक बोलतात तुम्ही तर फार लांब लचक भाषण सांगितलं, योजना सांगितल्या परंतु आम्हाला मिळाल्या नाही. आणि परत या अधिकाऱ्यांना काय समजतंय शेतीतलं, त्याने कधी शेती केली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आणि मुद्दे उपस्थित व्हायचे. आणि मग त्या काळामध्ये आम्ही एक संकल्पना आणली
की ज्या शेतकरी बांधवांनी कष्टपूर्वक शेती यशस्वी केली, यशस्वीरित्या त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे, नाविन्यपूर्ण शेती केलेली आहे, मग त्या शेतकऱ्यांनी जर इतर शेतकरी बांधवांना त्यांचा अनुभव जर सांगितला तर इतर शेतकरी बांधव त्याचं अनुकरण करतात, त्यांचं ऐकतात, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण करतात. मला वाटतं की हा प्रयोग त्या काळामध्ये आपण केला आणि खूप उदंड प्रतिसाद